बिकानेरच्या या पुरातत्व खात्याची इमारत आम्हाला खुणावत होती, साद देत होती. इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे याची चाहूल देत होती. भक्कम बांधकाम असलेल्या या राजस्थान मधल्या इमारतीनं आपल्या पोटात सांभाळून ठेवला आहे मराठ्यांच्या अभिमानाचा दस्त. शिवछत्रपतींच्या आग्रा मोहिमेवरच्या पाऊल खुणांचा जो शोध आम्ही घेतोय त्याला आधार आहे तो अस्सल दस्तऐवजांचा. अशी कागदपत्र, असे ऐतिहासिक ऐवज की जे बघून तुम्ही रोमांचित व्हाल. काय दाखवतोय मी बघा तुम्हाला, जे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या कुठल्याही इतिहासकाराला आजपर्यंत शक्य झालेलं नाहीये ती ही गोष्ट आहे. शिवछत्रपती आणि मिर्झा राजे जयसिंह यांच्या दरम्यान जो पुरंदरचा तह झाला त्या तहाची ही संधी आहे. तुम्ही पाहताय 22 फूट लांब असलेला 22 फूट लांबीचा हा शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंह यांच्या दरम्यान जो पुरंदरचा तह झाला त्या तहाची ही कागद. 22 फुटांच्या या दस्तऐवजात एकूण 22 घड्या आहेत आणि 22 मोहरा आहेत, जेणेकरून या तहामध्ये कोणतीही फेरफार करता येऊ नये. महेंद्र खड़गावत आपल्या सोबत आहेत. मुझे बताइए ये जो दस्त लिखा गया है इसमें क्या क्या हमको पढ़ने को आता है, क्योंकि ये तो मैं नहीं जानता. ये पर्शियन में लिखा गया है और शिवाजी जब मुगलों से हार गए थे तो औरंगजेब ने एक पुरंदर की संधि, इसको क्योंकि पुरंदर की संधि कहते हैं, पुरंदर स्थान पे हारे थे, तो एक टर्म्स एंड कंडीशन है कि अगर इस टर्म्स एंड कंडीशन के ऊपर अगर शिवाजी अगर एग्री हो जाते हैं तो उनके साथ इस संधि पे साइन हस्ताक्षर कर लिए जाए. इसमें कितने किले शिवाजी के पास रहने हैं, कितने मुगलों के पास रहने हैं, शिवाजी को कितना पैसा मुगलों को देना है, क्या करना है, टोटल ये 22 फुट लंबी टर्म्स एंड कंडीशन इसमें दी हुई है. हालांकि इस पर उस समय हस्ताक्षर नहीं हो पाए थे, लेकिन चूंकि ये मिर्जा राजा जयसिंह का उस समय महती भूमिका थी और जयपुर रियासत के साथ में ये रिकॉर्ड आर्काइव के अंदर आ गया है, तो एक रेयर रिकॉर्ड है और स्कॉलर्स के लिए इसमें बहुत कुछ चीजें हैं जो नहीं देखने को मिलेगी. छत्रपती शिवराय आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यात तहा आधी 24 तास चर्चा झाली आणि त्यानंतर अस्तित्वात आला पुरंदरचा तह आणि त्याच तहाचा हा एकमेव लिखित पुरावा. ये पार्शियन जो है इसको कुछ पढ़ सकते हैं आप, कुछ पढ़ के बता सकते हैं? अरे जो भी अगर आप पढ़ के बता सकते, 4 भी लाइन पढ़ के बताएं. ये उम्दतुल दौलत का कारदा जब्दा मशहूरा अफदियत निशां सकावा इरादत बंदे कदर खैर अंदेशा बादशाही सजा इनायत भी पाया शान खुलासा राज आए इखलास शार यक रंग मुतला इस्लाम बादशाही. क्या इसका अर्थ बताएंगे आप, अगर आपने पढ़ी है? ये औरंगजेब बादशाह ने मिर्जा राजा जयसिंह को ये भेजा फरमान, और इसमें उन्होंने कहा कि जो आपने शिवाजी से जो वादे किए थे वो पूरे अप्रूव कर दिया गया उसको, और जो संधि हुई थी पुरंदर की उसको अप्रूव कर दिया गया. और उन्होंने लिखा है कि जिन शिवाजी से आपने जिनके लिए सिफारिश की थी मनसब, और उनको मनसब दे दिया गया, और इसका बीजापुर की आमदनी से 4 लाख खून देने का भी इसमें विवरण है. महाराजांच्या आयुष्यातले प्रसंग डोळ्यासमोर उभ्या करणाऱ्या, महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या, महाराजांचं तेजश्री रूप समोर आणणाऱ्या या अनमोल पत्रांची माहिती राजस्थान सरकारनं महाराष्ट्र सरकारला गेल्या 10 वर्षात वारंवार दिली, पण आपल्या सरकारनं या मौल्यवान दस्तऐवजांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अखेर राजस्थान सरकारनं या दस्तऐवजांच्या प्रती आपल्या हायकोर्टासमोर दिमाखात लावल्या. राजस्थान सरकारनं, आपल्या सरकारनं नव्हे.
इसके पहले कोई हम महाराष्ट्र की तरफ से कोई आया था? नहीं, महाराष्ट्र की तरफ से वैसे आते थे, लेकिन किसी ने इतनी सीरियसली इसके ऊपर कभी रिसर्च इतना नहीं हुआ है, और हम लोग भी इसको इतना नहीं कर चुके। अब ये टर्म्स एंड कंडीशन हम राजस्थान हाई कोर्ट के अंदर जो एक म्यूजियम बना है उसमें इसकी हम लोग स्कैन कॉपी, फोटो कॉपी वहाँ लगा चुके हैं, उसका हिंदी और इंग्लिश में ट्रांसलेशन लगा चुके हैं। इसके ऊपर भी क्योंकि फरमांस को ट्रांसफर करने की एक योजना चल रही है, फर्स्ट वॉल्यूम आ गया, 2 वॉल्यूम और आने हैं, उसी के अंदर इस पर एक बुकलेट निकालने की हमारी योजना है। वो बुकलेट जैसे हिंदी और इंग्लिश के अंदर उसमें निकालेंगे तो जितनी भी स्टेट्स हैं वहाँ के आर्काइव है, वहाँ की गवर्नमेंट, अगर आप इंटरेस्ट ले रहे हैं तो महाराष्ट्र गवर्नमेंट को भी जरूर भेजेंगे। शिवाजी महाराजांनी सुद्धा इथे खूप छान असं राजकारण खेळलेलं आहे. जरी त्यांचा पराभव झालेला होता तरी सुद्धा ते तह जिंकलेले आहेत. आणि हा करार असं सांगतो की शिवाजी महाराजांनी मूळचा जो त्यांचं स्वराज्य होतं ते स्वराज्य तोरणागड असेल, राजगड असेल, ते आपल्याकडे ठेवलेलं होतं. जवळपास संपूर्ण रात्र प्रहर मिर्झा राजे जयसिंह आणि शिवाजी महाराजांच्या दरम्यान हा करार होण्याच्या पूर्वी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा करार झाला. ऐतिहासिक पुरंदर तहाचे पहिले कागदपत्र, पहिले डॉक्युमेंट्स शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये, मिर्झा राजांच्या उपस्थितीमध्ये झालेले तुम्ही पाहताय. माझं भाग्य आहे आणि अर्थातच तमाम महाराष्ट्राला रोमांचित करणारी ही गोष्ट आहे. पुरंदरच्या तहाची 22 फूट लांबी करारपत्र तुम्ही पाहताय. शिवरायांच्या आयुष्यातला आणखी एक महत्वाचा प्रसंग म्हणजे औरंगजेबाची भेट. मुघल दरबारात छत्रपतींना मिर्झा राजे जयसिंग यांच्या मागे उभं करून औरंगजेबानं महाराजांचा अपमान केला. संतापलेल्या महाराजांनी औरंगजेबाची खिल्लत धुडकावून लावली आणि दरबार सोडून ते तडक निघून गेले. याच प्रसंगाचं हुबेहूब वर्णन करणारी ही परकालदासनं लिहिलेली पत्र. शिवछत्रपती जेव्हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये आग्र्याला आले 50व्या वाढदिवशी दिवशी औरंगजेबाची भेट घेण्यासाठी, तेव्हा काय झालं नेमकं त्याविषयी बराच संभ्रम अजूनही इतिहासकारांच्या मनामध्ये. पण तो संभ्रम संपूर्ण मिटावा असा हा पुन्हा एकदा एक ऐतिहासिक दस्तावेज की जी परकालदासनं दिवान कल्याणदासला लिहिलेली पत्र आहेत. इसका पूरा वर्णन, किस प्रकार से दरबार में कौन कौन लोग उपस्थित थे, शिवाजी के आगे कौन था, शिवाजी के पीछे कौन था, शिवाजी के दाएं कौन था, बाएं कौन था, और शिवाजी किस बात से नाराज होकर उस दरबार को छोड़ के बाहर चले गए, और फिर उनको मनाने के लिए किस प्रकार से मिर्जा राजा को और दूसरे जो मनसबदार थे उनको भेजा गया कि आप शिवाजी को मना कर वापस दरबार में लाइए. इसका पूरा वर्णन इस वकील रिपोर्ट के अंदर. क्या हम ये प्रयास करें उसमें से 4 लाइन भी अगर हम पढ़ सके या बता सके महाराष्ट्र को. वालो जाही बोन से वोगू तल खानो गयो पोतपाती साहाजी अस दसा बखत नी होकू कम कियो छे आनी मुलाजमती करावो सु अस सद रखाले मुलाजमती कराई. इसको पूरे का पूरा हमने इसका हिंदी में ट्रांसलेट किया हुआ है. ये ढूंढानी भाषा में राजस्थान के अंदर अलग अलग स्टेट्स थी, उनके अलग अलग लैंग्वेजेस थी, तो ये जयपुर की ढूंढानी भाषा में लिखा गया. हमने इसका हिंदी में भी डिस्क्रिप्शन किया हुआ है और इसका पूरा वर्णन है. इस रिसर्च स्कॉलर भी आते हैं, इसके रिसर्च करते हैं और पूरा का पूरा वर्णन है. इंडियन हिस्ट्री के अंदर शिवाजी का योगदान को दिखाते हैं कि किस प्रकार से एक स्वतंत्रता सेनानी के रूप में उस समय मुगलों के खिलाफ उन्होंने जिहाद छेड़ा. 1953 पर्यंत जयपूर संस्थानच्या ताब्यात असलेला हा मौल्यवान ठेवा आता राजस्थान सरकारच्या ताब्यात आहे. या दस्तामुळे कार्यालयासमोर कायम खडा पहारा असतो. वेळच्या वेळी दस्तऐवजाची डागडुजी केली जाते. शिवछत्रपतींच्या पराक्रमाची गाथा लोकांना कळावी म्हणून या कार्यालयातच आता कागदपत्रांचं कायमस्वरूपी प्रदर्शन लावण्यात आलंय. पर्शियन भाषेत असलेल्या या दस्ताचं राजस्थान सरकारनं भाषांतरही करून घेतलंय. राजस्थान सरकारनं उठता बसता महाराजांच्या नावानं राजकारण करणाऱ्या महाराष्ट्र सरकारनं नव्हे. आग्रा भेटीचे हे दस्त सोडून
राजस्थान सरकारच्या दप्तरी औरंगजेबाचे हस्तलिखित असलेले पारशी भाषेतले असंख्य फरमान आहेत की ज्या फरमानावरती खडगावत लवकरच एक पुस्तक घेऊन येतात। या सर्व दस्तऐवजांचा जर अभ्यास झाला तर शिवछत्रपतींचा पराक्रम आणि आग्रा भेटीतल्या अनेक कोड्यांची उत्तरं मिळू शकतात। तालिबान्यांशी लढाई करण्यापूर्वी अमेरिकन सैनिकांनी शिवछत्रपतींच्या गोरिल्ला वारचा मुळापासून अभ्यास केलेला होता। आता प्रश्न फक्त एवढाच आहे की गेल्या 53 वर्षापासून प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्यांच्या नावाचा जय जयकार होतो आणि जे महाराष्ट्राची अस्मिता आहेत त्या शिवछत्रपतीवरती इथले राजकारणी आणि सरकार मुळापासून खरोखरीचा अभ्यास करणार आहेत का? कॅमेरामन काकासाहेब कांबळे आणि ओंकार बनसोडेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, बिकानेर।